गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण आता 50 पार करून 100 कडे वाटचाल करीत असले तरी पुणे जिल्ह्यात थांबलेला पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज पाहता उजनी धरण 100% भरण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते अशीच परिस्थिती आहे। आज मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरणात 27.78 TMC उपयुक्त पाणीसाठा झाला असून धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 51.86% झाली आहे। तर दौंड येथून येणारा विसर्ग घटत चालला असून 5000 क्युसेकचा विसर्ग धरणात येत आहे। मात्र एकीकडे उजनी धरणाने उपयुक्त पाणीसाठ्याची 50 पार केली असली तरी सोलापूर जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत। सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी काठावर तसेच उजनीच्या कालव्यावर अवलंबून असलेली बागायती शेती संकटात सापडली आहे। ऊस उत्पादकांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यातूनच उजनी धरणातून भीमा नदी व कालव्यातून पाणी सोडले जावे अशी मागणी होऊ लागली आहे। खरीप हंगामाकरिता उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यास पाणी सोडावे तसेच पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावा या मागणीसाठी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले आहे। पंढरपूर येथील प्रांताधिकारी यांना भेटून कल्याणराव काळे यांनी दिले आहे। सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर उजनीचे आवर्तन घटू लागली असून यासाठी भीमा नदीवर बॅरेज व्हावे ही भूमिका देखील कल्याणराव काळे हे वारंवार मांडताना दिसून आले आहेत। आता जवळजवळ आपल्या भीमा नदीवर 28 बंधारे आहेत तर आमची सर्वांची सगळ्यांची मागणी पहिल्यापासून आहे साधारण 14 बॅरेजेस व्हायला पाहिजेत म्हणजे बऱ्यापैकी लोकांना त्याचा चांगला बेनिफिट त्याचा फायदा चांगला लोकांना होईल आणि ह्याच्या पाठपुरावा सगळ्यांनी मिळून करूया आणि नाही लवकर झालं तर आम्हाला जन आंदोलन उभा करावं लागेल।